नमस्कार. सब्जेक्ट वाईज पेपरचे अनालिसिस आणि आलेले क्वेश्चन्स आपण बघायला इथे उभा आहोत. कंबाईन गट ब त्याचा पूर्व परीक्षा आज झाली. पहिला प्रश्न आपण सेट बी फॉलो करतो आहोत. आता यात जरा नीट बघा सगळ्यांनी. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणती परवानगी असलेलं विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पार पडण्याचं अधिकृत व्यासपीठ नाही. एकदम स्पष्ट शब्द त्यांनी वापरलेला नाही. एफएक्स मध्ये डील करत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेले सगळे व्यक्ती अधिकृत आहेत. भारतात आलेला जो फॉरेन एक्सचेंजचा साठा आहे त्याचा करता धरता करविता हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर मग आता बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या अधिकृत डीलर्सचं आलेलं व्यासपीठ हे येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेली लोक, नेमून दिलेली लोक येणार आहेत. किंवा आता तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंजेस जे आहेत त्यांना सुद्धा हे करायला अलाउड आहेत. त्यामुळे हे सगळे मंडळी त्याच्यात येतील. पण फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारं कोणतंही ऑनलाईन प्लॅटफॉर्म यांना तुम्ही घेऊन चालणार नाहीये. एफएक्सला तिथला ट्रेडिंग जे आहे ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाहीये. होऊ शकतात तिथे, पण ती मंडळी अधिकृत बिलकुल पण नाहीयेत. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. आता सहकारी विपणन, हे बघा, या संस्थेचं काम विपणनाचं आहे. म्हणजे काय? मार्केटिंगचं आहे. त्यांच्या नावातच आहे कोऑपरेटिव्ह मार्केटिंग. जर कोऑपरेटिव्ह मार्केटिंगचं काम आहे तर ते त्यांचा पर्पज पण कोऑपरेटिव्ह मार्केटिंगचाच असणार आहे. त्याच्यामुळं या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर हे सीच आहे. कर्ज वाटप करणे ती बँक नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्याकडे कर्ज वाटप करण्याचं काम येणार नाही. ग्रामीण औद्योगिकीकरणाला चालना देणे, ते औद्योगिकीकरणाला ते चालना नाही देत. त्यांचं काम आहे प्रॉडक्ट तयार करा, आमच्याकडे आणून द्या, आम्ही तुमच्यापर्यंत विकण्याचं काम करतो. स्वस्त दरात कृषी उत्पादनं विकणे, नाही, हे कृषी उत्पादनं आणते पण स्वस्त दरामध्ये विकणं ते त्यांचं काम नाही. तुम्ही जे प्रोडक्ट तयार केलंय ते आम्ही सेल आउट करू, हे त्यांचं काम आहे. या प्रश्नाचं उत्तर 3 यायला पाहिजे. नेक्स्ट, अर्थसंकल्प कोणकोणते विधान बरोबर आहेत? तर बघा, कालच अर्थसंकल्प आला आणि आय होप तुम्ही माझं बजेटचं लेक्चर पण बघितलेलं असेल. यात एकूण जमा दाखवली जाते, राजकोषीय तूट दाखवली जाते, प्राथमिक तूट दाखवली जाते, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट दाखवला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे 4. नेक्स्ट, आता इथे बघा जरा, या प्रश्नामध्ये ना 2-3 गोष्टींवरती डाऊट्स आहेत. आपण लाईव्ह सेशन मध्ये ह्याचं एक उत्तर दिलेलं आहे, पण रस्त्याने येत असताना मला सुद्धा जाणवलं की अरे, हे या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतंय का? खूप सारे सेगमेंट्स हे CPI IW मध्ये दिलेले, इंडस्ट्रियल वर्कर मध्ये दिलेले आहेत. पहिल्या स्टेटमेंटमध्ये गडबड आहे की त्यांचं कार्यक्षेत्र कोणतंही असू दे. मग आता ह्याच्यामध्ये CPI मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारे आपण नुसतंच ऍग्रिकल्चर लेबरचं पण काम घेतलं तर ते येऊ तर शकणार नाही. त्याच्यामुळे मग ए तर बॉस इथे इलिमिनेट होतंय. जर ए इलिमिनेट झालं तर हा गेला आणि हा गेला. नेक्स्ट, तर इथे एक गडबड आहे. आपण जर सी स्टेटमेंट बद्दल बोलायला गेलो तर हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवरती आधारित आहे, जे कधीच बदलत नाही. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की यांचे जे बेस इयर्स आहेत ते चेंज होत असतात. त्यामुळं सी तर ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. जर आपण इलिमिनेशनने गेलो, या प्रश्नाचं उत्तर हे 3 येऊ शकतंय. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळवून देण्यासाठी, चांगलं जीवनमान राखण्यासाठी. आता या प्रश्नाला मी तुम्हाला म्हणतो ना, या प्रश्नात काहीतरी गडबड आहे. बेसिकली MPSC ने ह्याच्या आधी मेन्सला एक असाच प्रश्न विचारलेला होता. योग्य जीवनमान आणि चांगलं जीवनमान याच्यात फरक आहे. चांगलं जीवनमान राखण्यासाठी यावरती एक इश्यू येऊ शकतो. बरेच विद्यार्थी रेज पण करू शकतात. हे बघा, इथे कॉस्ट ऑफ लिव्हिंग ज्याला कोला म्हटलं गेलेलं आहे, तर ह्याच्या अंतर्गत जीवनमान कसं हे सांगण्यात नाही आलेलं आहे. किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षिततेचा लाभ मिळता यावा. आता जेणेकरून जीवनमान खर्चाशी सुसंगत राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता इथे गडबड आहे फक्त, चांगलं की योग्य जीवनमान. आता ह्या ड वरती जो क्वेश्चन मार्क मी तुम्हाला म्हटलो ना, या प्रश्नाचं काय होईल ते आपल्याला लवकरच कळेल. पण या प्रश्नाबाबत परत एकदा, जर सगळ्यात चांगलं उत्तर देता आलं तर ते ड असेल. पण मग आता याच्यावरती जर कोणी अपोज केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो या क्वेश्चनला. नेक्स्ट, आता गुणात्मक साधन नाही. आपण शिकवत असताना हे गुणात्मक आणि संख्यात्मक
बऱ्याच वेळेला घेतलेले पण आहे. गुणात्मक म्हणजे जे मोजता येत नाही, संख्यात्मक म्हणजे जे मोजता येतात. यातला ओपन मार्केट ऑपरेशन हा संख्यात्मक आहे, हा मोजता येतो. त्यामुळं बस ये तो नाही आएगा, हा संख्यात्मक आहे, त्याच्यामुळे तो येणार नाहीये डायरेक्ट. नेक्स्ट, हस्त उद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 ला करण्यात आलेली आहे. बरोबर आहे. तर यात एक मोठं आणि मेजर डिस्कशन आहे की केंद्र शासन पुरस्कृत शब्द इंग्लिशमध्ये जरा नीट बघा. गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड आणि कोणतं गव्हर्नमेंट? सेंट्रल गव्हर्नमेंट. जेव्हा आपण स्पॉन्सरशिप देतोय तेव्हा आपण काय म्हणतोय की याचा स्पॉन्सरशिप मी देतोय, बाकी मग कदाचित याच्यानं स्टेट गव्हर्नमेंटने नंतर याच्यामध्ये पैसे टाकायचेत. या विधानावरती वाद आहे. दोन ठिकाणी या विधानावरती वाद आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट फुल्ली फंडेड, पहिला शब्द. जसं रफ्तार नावाची स्कीम आहे, हिला केंद्र सरकारनं ती फुल्ली फंडेड स्कीम होती, केंद्र सरकारच पैसे देणार. याच्यात या शब्दावरनं वाद आहे. त्यामुळं मग आता इथे गडबड आहे. जर द्यायचंच ठरलं तर या प्रश्नाचं उत्तर हा, जर समजा एमपीएससी ना आता केंद्र पुरस्कृत म्हणजे केंद्र सरकार त्याच्यामध्ये पैसे टाकणार आहे असं जर म्हणायचं असेल तर हो, मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 3 देता येईल. इथे या स्पॉन्सर्ड पुरस्कृत या शब्दावरनं वाद आहे. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. हा प्रश्न जाम इझी होता. हरित क्रांती, अन्नधान्य, एच 3, याच्यावरनं आपला आन्सर डायरेक्ट लागतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पिवळी क्रांती काय आहे? तेलबिया आहे. त्यानंतर निळी क्रांती काय आहे? मत्स्य आहे. त्यानंतर सोनेरी क्रांती काय आहे? तर ते फळ उत्पादन आहे. नेक्स्ट पुढे जाऊया. बजेट आपण काल सुद्धा याच्याबद्दल बोललेलो आहे. आर्टिकल 112 इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं हे डायरेक्ट बजेट बद्दल बोलतं. नेक्स्ट, आता हे त्या दिवशी कंबाईनची जर मॅरेथॉन तुम्ही केलेली असेल तर त्याच्यामध्ये आपण याच्याविषयी डायरेक्ट डिस्कशन केलेलं आहे. बघा आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP मध्ये फक्त देशातलं घ्यायचं, देशाबाहेरचं काहीच घ्यायचं नाही, हे आपलं बोलणं झालेलं आहे. नागरिकांनी उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न हे समाविष्ट नसतं. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. त्याच्या विरुद्ध वाक्य इथं वापरलेलं आहे, समाविष्ट असतं. हे तर इथंच तुम्ही एलिमिनेट करून टाका. बी असाही जातोय. तुमचा आन्सर आला पाहिजे काय? दॅट इज ए. चला पुढे. नेक्स्ट, मी तुम्हाला याची क्रॉनॉलॉजी लिहून दिलेली होती आणि तुम्हाला सांगितलं होतं 7-8 क्वेश्चन याच्यावरती आयोगाने विचारले. आयोग याच्यावरती प्रश्न विचारताना बोर होत नाही, तुम्ही हे करूनच जा. दारिद्र्य बेरोजगारीमध्ये तेंडुलकर रंगराजनवरती जेवढे प्रश्न आले नाही तेवढे ह्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सने विचारलेले आहेत. टिंबटिंब मध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना आली, ते म्हणजे मानव विकास अहवाल 2010 आहे. नेक्स्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमी मोठं असतं. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू GDP प्लस R-P. स्थूल राष्ट्रीय उत्पादन, नेट नॅशनल प्रोडक्ट, इज ऑलवेज लेसर दॅन द ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. NNP बरोबर GNP मायनस घसारा असा. याच्यात आता मायनस काहीतरी झालेलं आहे. याचा अर्थ पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे की हा बाबा इथे GNP मोठा असणार आहे आणि NNP हे कमी असणार आहे. नेक्स्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो. याच्यात घसारा आहे, मात्र याच्यातनं आपण घसारा वजा करतोय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो. बरोबर आहे. मग आता काय, ए आणि बी हे दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट काय करेक्ट आहे. नेक्स्ट, इथे परत एकदा 2 सोर्सेस काम करतात. 2 सोर्सेस आहे. आम्ही मगाशी घेतलेल्या उदाहरणामध्ये जेव्हा लाईव्ह सेशन झालं ते आता पहिलं श्री अन्न म्हटलं गेलेलं आहे बजेटमध्ये, याला ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. ए आन्सर ऑप्शन मध्ये आलाच पाहिजे, हा बाबा इलिमिनेट होईल. नेक्स्ट, किसान क्रेडिट कार्डसाठी 23,000 कोटींची तरतूद आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तर PIBच्या डेटानुसार हो, हे बरोबर आहे. PIBच्या डेटानुसार हे करेक्ट आहे. पण इंटरनेटवरच्या एक अजून सोर्स सांगतोय की नाही ह्याच्यामध्ये 20,000 कोटींची तरतूद आहे म्हणून. ठीक आहे, 20,000 करोडची तरतूद आहे असं म्हटलं गेलेलं आहे. परत एकदा ह्याही क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम आहे, पण जर PIBचा डेटा ते सांगतोय तर मग आता आपल्याला ए आणि बी सोबत घ्यायला हवं. ओके, इथे गडबड आहे. पशुधन मिशन ह्याच्यामध्ये इतकं अलोकेशन करण्यात आलेलं नव्हतं. जरा नीट बघा, 20,000 करोड. ओके, हे वन मोर सोर्स मध्ये दिलेलं आहे. इथे नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन याच्याबद्दल
आपल्याला 800 करोड जी प्रोव्हिजन आहे ती इथं दिलेली दिसतीये परत एकदा. जर जास्तीत जास्त बेस्ट आन्सर घ्यायचं ठरलं तर ए आणि बी आपण घेऊ शकतो आहे. नेक्स्ट, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात सतत बदलणारे 3 प्रमुख घटक. हे बघा इथे 3 प्रमुख घटक, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर, हे 3 सतत बदलणारे घटक आहेत. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF 1 नंबरला तर नेहमी अमेरिका आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता इथनं जर्मनीला हाकलूनच द्या डायरेक्ट. ओके, जर्मनी आणि चायनाला. तर 5 नंबरला इंडियन इकॉनॉमी आलेली होती. 1 2 3 4 5 नंबरला इंडियन इकॉनॉमी आहे. धरा आपलं उत्तर येतंय, दॅट इज 4. ओके. नेक्स्ट, विजय केळकर कमिटी. आता यामध्ये केळकर साहेबांच्या रिकमेंडेशन मध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस याचं त्यांनी रिकमेंडेशन दिलेलं. या प्रश्नाचं उत्तर 100% 2 अप्रत्यक्ष कर असंच आलं पाहिजे. पण आता वित्तीय क्षेत्रातल्या सुधारणा हे येऊ शकतंय का? तर बघा आता फायनान्शियल सेक्टर्स रिफॉर्म्स, मग फायनान्शियल सेक्टरमध्ये पण त्यांनी काही रिफॉर्म सुचवलेले होते का? तर सुचवलेले होते, पण यांचं मेजरली काम हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस मधलं आहे. टॅक्स रिफॉर्म कमिटी होती ती. तर याच्या सगळ्यात बेस्ट आन्सर हे 2च आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर हे बीच आलं पाहिजे. आणि आयोग मात्र दरवेळेला आपल्याला नवीन नवीन सरप्राइजेस देत असतं. 2 ते 3 प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये परत एकदा कन्फ्युजन आहे. आयोग त्याच्यावरती काय उत्तर देतोय आणि परत आपल्याला ऑफकोर्स आपल्याकडनं सुद्धा अप्लाय करायला त्याला चान्सेस आहेतच आहेत. आता पेपर होऊन काही तासच झालेले आहेत. ऑफकोर्स सगळे सोर्सेस जमा करायला अजून भरपूर सोर्सेस आपल्याला सापडायला सुद्धा त्याच्यामध्ये मदत आहेच आहे. आपण नक्कीच त्याच्यावरती काम करूया. पण आपण जी एकत्र मेहनत घेतलेली होती, आय होप त्याचा तुम्हाला सगळ्यांना फायदा झालेला असेल. जर तो झालेला असेल तर तो आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या कमेंट्सची वाट बघू. थँक्यू सो मच ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.